आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। गरिबांचा आधारवड म्हणून ओळख असलेल्या CPR हॉस्पिटलमध्ये आव्हानात्मक बाल शस्त्रक्रिया यशस्वी। नेपाळसह उत्तर प्रदेश व इतर राज्यातील बालकांवर गुंतागुंतीच्या यशस्वी उपचारामुळे CPRचा बोलबाला। सर्वसामान्य माणसाला आरोग्याचा प्रश्न उभा राहिला तर डोळ्यासमोर एकच पर्याय उभा राहतो आणि तो म्हणजे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार शासकीय रुग्णालय अर्थात CPR हॉस्पिटल। गर्भवती महिलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चांगल्या प्रकारे सर्व रोगांवर उपचार, निदान व शस्त्रक्रिया अत्यल्प दरात तसेच शासकीय योजनेतून मोफत केले जातात। अनेक तपासण्या उपलब्ध असल्याने तात्काळ उपचारासाठी आठवड्याच्या 6 दिवस प्रत्येक रोगांचे स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांची पथके व नर्सिंग स्टाफ यांच्या 24 तास देखरेखीखाली उपचार सुविधा उपलब्ध असल्यामुळे आणि सर्व अद्ययावत मशिनरी तपासणीसाठी असल्यामुळे CPR हॉस्पिटल आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही तर भारताच्या शेजारील असलेल्या नेपाळमधून तसेच उत्तर प्रदेशमधून रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले, ही कौतुक आणि अभिमानाची बाब आहे। अलीकडच्या काळात CPR हॉस्पिटलमध्ये 12 वर्षाखालील वयोगटातील जवळपास 59 आव्हानात्मक बाल शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत। यामध्ये जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, भूदरगड व शहरातील अनेक बालकांवर गुंतागुंतीच्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यात आल्या। यातील रुग्ण ऑपरेशननंतर पूर्णपणे बरे होऊन कोणताही त्रास न होता डिस्चार्ज झाले आहेत, तर काही रुग्ण सध्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती CPR हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे व बाल शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या सर्व रुग्णांना उपचारासाठी जनरल सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर वसंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर उल्हास मिसाळ व त्यांच्या टीमच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडल्या। तसेच बालरोग विभाग प्रमुख कुंभोजकर, त्यांच्या सहकारी डॉक्टर माहेश्वरी जाधव, डॉक्टर नीलम खोत व टीमचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच डॉक्टर हिरुगडे यांच्या पथकातील डॉक्टर सागर नाईक, डॉक्टर तृप्ती पवार, डॉक्टर क्षितिजा कांबळे, डॉक्टर श्रीकांत लुनावत, डॉक्टर दिनेश बंटू आणि डॉक्टर ऐश्वर्या कस्तुरे यांनी महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या। महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे। मी डॉक्टर सदानंद संग्राम भिसे, अधिष्ठाता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय। सर्वांना आपणाला हे कळवू इच्छिते की आपल्या इथे जे आहे मेडिकल कॉलेज, जे आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यामध्ये आपलं जे बालरोग विभाग आहे ते बालरोग विभागामध्ये आपल्या इथे जे आहे बालरोग विभागामध्ये शस्त्रक्रियेमध्ये आपल्या इथं अवेलेबल असलेले डॉक्टर हिरगुडे आहेत, तसेच आपले सर्जरी डिपार्टमेंटचे डॉक्टर देशमुख सर आहेत, ॲनेस्थेशियाचे मिसाळ मॅडम आहेत व इतरही आपले जे आहेत बालरोग विभागाचे कुंभोजकर मॅडम, निलिमा खोत, सर्वांनी जे आहेत आपले इथं 12 वर्षाखालील बऱ्याचशा शस्त्रक्रिया ज्या आहेत दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत। त्यासाठी आपल्या इथे जे अत्याधुनिक जे आपल्या उपकरणे आहेत आपल्याकडे 3 टेस्टला MRI आहे, 120 टेस्टला CT स्कॅन आहे, आपल्याकडे आता PET CT अवेलेबल होत आहे। तर सगळ्याचं जे आहे मदत घेऊन त्यांनी ज्या शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत तर त्याचे जे आहेत उदाहरण बरेचसे 5-6 केसेस आहेत ते आपल्यासमोर सादर करत आहेत। व अशाच प्रकारे CPR आपले जे हॉस्पिटल आहे ते गोरगरीब रुग्णांसाठी ही रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी सुसज्ज व कटिबद्ध राहील, ही आपल्याला शाश्वती मी देतो। तर पुढे जे आहे ते आपले डॉक्टर हिरगुडे सर ही शस्त्रक्रिया कोणत्या पार पडल्या त्याच्यावर आपल्याला एक उदाहरण जे आहे ते थोडक्यात समजून सांगतील। तर मी डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे, मी CPR रुग्णालय कोल्हापूर येथे लहान मुलांचा सर्जन म्हणून कार्यरत आहे। गेली अनेक वर्ष इथं मी लहान मुलांच्या सर्जरी करत आहे, पण या 1-1.5 महिन्यात आम्ही या रुग्णालयात काही अवघड आणि काही दुर्मिळ आजारावरती शस्त्रक्रिया पार पाडल्या। त्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। यामध्ये आम्ही जन्मलेल्या बाळापासून ते 12 वर्षाच्या मुलांच्यापर्यंत अवघड शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत। त्यामध्ये जन्मलेल्या बाळांना गुदद्वार नसणे किंवा जन्मलेल्या बाळामध्ये आंधळ्याला पीळ पडणे, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया ते थोड्याशा मोठ्या बाळांच्यामध्ये वृकग्रंथी अर्थात ॲड्रिनल ग्लँडच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया, नंतर जठराला पीळ पडण्याची शस्त्रक्रिया, अशा अवघड आणि गरीब कुटुंबातील रुग्णांच्या शस्त्रक्रिया मी पार पडल्या। यामध्ये अगदी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या राज्यातील रुग्णसुद्धा आम्ही येथे ऑपरेशन करून त्यांना बरे केले आहे। तर मला वाटतं याचे सगळे श्रेय हे येथील काम करणारे सगळे डॉक्टर्स, इथले नर्स सिस्टर्स, आम्हाला मदत करणारा बालरोग विभाग,
नंतर आता आमच्या CPR रुग्णालयात निर्माण झालेल्या नवीन सुखसोयी, मॉड्युलर OT, मॉड्युलर ICU यांची मदत आम्हाला होत आहे आणि माननीय अधिष्ठाता आणि माननीय विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन आम्हाला नियमित लाभत आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.